हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुछाया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 71 नंबरचं लेक्चर आहे, 71वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला जो कार्बन कंपाऊंड हा टॉपिक सुरू केलेला होता, कार्बनी संयुगे, तोच आज आपण पुढे कंटिन्यू करतोय. लक्ष द्या, आत्तापर्यंत कार्बन कंपाऊंडवरती जेवढे काही प्रश्न आलेले आहेत ना तेवढे 10th पर्यंतच्या बुकमधून आलेले आहेत. ठीक आहे, फक्त एकच प्रश्न होता या टॉपिकच्या शेवटी, जेणेकरून कारण याच्यावरती म्हणजे एक तरी प्रश्न ॲटलिस्ट असतोच, आणि असे फार डिफिकल्ट लेवलचे वगैरे प्रश्न नसतात. कारण आत्तापर्यंत आपण जे केमिकल बॉन्डिंग वगैरे पाहिलं, ज्यांनी लेक्चर्स प्रॉपर केलेत त्यांना नक्कीच फायदा होणार आहे. जे काही पाहिलं आहे त्यानुसार तुम्हाला मी आधीपासून सांगत आले की केमिस्ट्री फिजिक्सचे जे टॉपिक आहेत ते 10th पर्यंतच्या बुकमधून जास्त फोकस करत चला. सेम तोच जेव्हा मी कार्बन कंपाऊंडसुद्धा शिकवते तेव्हासुद्धा मी हेच सांगेन की 10th पर्यंतच्या बुकमधून कार्बन कंपाऊंड अतिशय परफेक्ट करून घ्यायचा, त्याच्या बाहेर तर काही प्रश्न जातच नाही. ठीक आहे, आणि नंतर शेवटी आपण जेव्हा प्रश्न डिस्कस करणार आहोत ना तेव्हा तुम्हाला एक आयडिया येईल की कशा पद्धतीचे प्रश्न असतात, की याच्यावरती केमिस्ट्री फिजिक्सच्या क्वेश्चन्सची डिफिकल्टी लेवल एवढी फार जास्त नाही आहे. बरोबर, फक्त केमिकल रिॲक्शन वगैरे तिकडे थोडंसं तुम्हाला 11-12 की जे ऑलरेडी आपण कव्हर करून घेतलं आहे त्याच्यामधून. ठीक आहे, सो आपण डिस्कस करतोय आज कार्बन कंपाऊंडचा जो पुढचा पार्ट होता तो. सुरुवातीला बघा, मी तुम्हाला कार्बनचे ॲलोट्रॉप्स सांगितले, म्हणजे कार्बनची अपरूपे आपण पाहिली. कार्बनची अपरूपे हा जो पार्ट आहे ना तो 10thच्या बुकमधून 9thच्या बुकमध्ये फार जास्त छान दिलेला आहे, की ज्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला डायमंड आहे, हिरा, ठीक आहे, तो अतिशय छानपणे म्हणजे त्याचे युजेस आहेत किंवा त्याच्या इतर काही प्रॉपर्टीज, आपण त्यांना प्रॉपर्टीजच्या बाबतीत नाही का इकडे डिस्कस केलेलं होतं, पण त्याचे युजेस कोणत्या तरी मला एक्झॅक्ट इयर नाही आठवत आहे, पण विचारलेला होता प्रश्न ज्याच्यामध्ये डायमंड आपण यूज कशासाठी करतो, म्हणजे स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये प्रश्न दिलेले होते आणि त्याच्यामध्ये त्याचा यूजसुद्धा विचारलेला होता. सो तुम्हाला त्यांनी तिकडे त्यांची डेन्सिटी असेल किंवा त्यांचा मेल्टिंग पॉईंट आहे, त्यांचा बॉइलिंग पॉईंट आहे, त्याचबरोबर इतर काही जे फॉर्म्स असतात ना ते सुद्धा एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे, सो तिकडून व्यवस्थित रीड करून घ्या तो टॉपिक. त्याच्यानंतर आहे ग्रॅफाईट, आपण डिस्कस केलेलं होतं. त्यानंतर ग्रॅफाईट एक लेयर्ड स्ट्रक्चर असतं. आपण जे काही पेन्सिल वापरतो ना त्याच्यामध्ये लीड सुद्धा असतं. ठीक आहे, म्हणजेच ग्रॅफाईट असतं आणि ते ग्रॅफाईटचं मिक्सचर असतं, त्याच्यामुळे ते नाही का आपल्याकडून लिहिलं जातं त्याच्याकडून, कारण ते एक लेयर्ड स्ट्रक्चर आहे. डायमंडचं जे स्ट्रक्चर आहे ते आहे आपण म्हणतो ना टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. 3D आहे, पण त्याचबरोबर ते कसं आहे, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर आहे. याच्यावर सुद्धा प्रश्न विचारलेला होता की हिऱ्याचं जे स्ट्रक्चर आहे ते खालीलपैकी कोणतं आहे. ग्रॅफाईटचं जे आहे ते आहे हेक्झागोनल. ग्रॅफाईटचं जे आहे ते आहे हेक्झागोनल, म्हणजे षटकोनी असं जे स्ट्रक्चर असतं ते वालं. ठीक आहे, सो याच्यावरती हा एक प्रश्न विचारलेला होता की डायमंडचं स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीचं आहे आणि त्याचे युजेस यांच्यावरती प्रश्न आलेला होता. आपण लास्टला आपण ते आता डिस्कस करू. पण हे जे काही मी तुम्हाला सांगितलेले होते, डायमंड आहे किंवा ग्रॅफाईट आहे आणि अजून जे काही सांगितलेले होते C60 सांगितलेलं होतं आहे. बरोबर, बकमिन्स्टर ज्याला आपण म्हणतो, बकीबॉल असं सुद्धा आपण त्याला म्हणतो, की जे एक फुटबॉलसारखं स्ट्रक्चर असतं, राऊंडेड स्ट्रक्चर असतं. ग्रॅफाईटच्या आतमध्ये जेवढ्या काही लेअर असतात नाही का त्यांच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सची संख्या भरपूर असते, त्याच्यामुळे ग्रॅफाईट हे आपण एक विजेचं सुवाहक आहे असं आपण म्हणतो, की जे कंडक्ट करू शकतं इलेक्ट्रिसिटी आहे. बरोबर, उष्णता वीज वाहून नेऊ शकतं ग्रॅफाईट. तसं डायमंड आणि याच्या बाबतीत नाही आहे. ग्रॅफाईटचा मेल्टिंग पॉईंट ॲज कम्पेअर्ड टू डायमंड काय आहे, कमी आहे, कारण डायमंडकडे बॉन्डिंग जे असतं ते थोडंसं स्ट्रॉंग असतं असं आपण म्हणूया, तर त्याच्यामुळे यांचा जो काही मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट आहे तो हाय आहे. त्याच्यानंतर हे जे काही 3 ॲलोट्रॉप्स आपण बघितलेले होते कार्बनचे ते आहेत क्रिस्टलाइन. कसे असतात ते, क्रिस्टलाइन. ठीक आहे, क्रिस्टलाइन फॉर्म आहेत, पण त्याचबरोबर अमॉर्फस फॉर्मसुद्धा असतात ज्यांना अस्फटिकी कार्बनची रूपे असं आपण म्हणतो किंवा अस्फटिकी कार्बनची अपरूपे आहे. बरोबर, मग त्याच्यामध्ये अमॉर्फसमध्ये कोणते कोणते येतात बघा. अमॉर्फस किंवा ज्यांना आपण अस्फटिकी
कार्बनची अपरूपे असं म्हणतो. ठीक आहे. यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं येतं दगडी कोळसा. कोणतं येतं? दगडी कोळसा. हे कसं आहे, एक अस्फटिकी रूप आहे कार्बनचं. त्याचबरोबर जेव्हा आपण याचे अजून सब टाईप्स पाहतो किंवा याचे जो काही दगडी कोळसा आहे त्या दगडी कोळशाचे 4 प्रकार येतात आहे, बरोबर. त्यातला सगळ्यात पहिला आहे अँथ्रासाइट. त्यानंतर आहे बिट्युमिनस, नंतर आहे लिग्नाइट आणि नंतर आहे पीठ. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा की याच्यातलं सगळ्यात शुद्ध कोणतं रूप आहे? अँथ्रासाइट. त्याच्यानंतर आहे बिट्युमिनस, त्याच्यानंतर आहे लिग्नाइट आणि त्याच्यानंतर आहे पीठ. ठीक आहे. आता यांच्यामध्ये ना जे काही कार्बनचं प्रमाण आहे ना, ते कार्बनचं प्रमाण व्हॅरी करत असतं. ज्याच्याकडे कार्बन फार जास्त प्रमाणामध्ये आढळतो ते काय झालं? प्युअर फॉर्म झाला याच्या ॲलोट्रॉपचा. जे अँथ्रासाइट आहे त्या अँथ्रासाइटकडे जवळजवळ 90% आणि अबाव एवढं कार्बन म्हणजे नाही का कार्बन कंटेंट त्याच्यामध्ये एवढं असतं. जे बिट्युमिनस फॉर्म आहे त्या बिट्युमिनसमध्ये 60 to 90% कार्बन असतो, 70 to 90% कार्बन असतो. जो लिग्नाइट वाला फॉर्म आहे त्याच्याकडे 60 to 70% कार्बन असतं आणि पीठ जे आहे त्याच्याकडे जवळजवळ 60% कमी प्रमाणामध्ये कार्बन असतं. क्लिअर का? याचा सिक्वेन्ससुद्धा विचारलेला होता. हे नाही का अजून मॅच द पेअर्सला सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. सो हे लक्षात ठेवा. ही झाली क्रिस्टलाइन फॉर्म, हे झाले ॲमॉर्फस फॉर्म ज्याच्यामध्ये मी तुम्हाला दगडी कोळसा सांगितलं किंवा चारकोल आपण ज्याला म्हणतो, कोळसा असं म्हणतो, ज्याचा आपण ॲज अ फ्युएल एक इंधन म्हणून वापर करतो नाही का. ते जर का इंधन म्हणून वापर करतो म्हणजे आपण त्याचं काय करतो? कंबशन करतो, त्याला जाळतो म्हणजे काय? त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो. ऑक्सिजन प्रोव्हाइड केलं, त्याचं ऑक्सिडेशन झालं की कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे, बरोबर. प्लस हीट प्लस लाईट एनर्जी सुद्धा तयार होते आहे, बरोबर. सो ही एक एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे जिकडे उष्णता तयार होते किंवा उष्णता बाहेर पडते. अशा रिॲक्शनला आपण काय म्हणतो? उष्मादायी अभिक्रिया किंवा एक्झोथर्मिक रिॲक्शन. ठीक आहे. हे सगळं आधी आपलं पाहून झालेलं आहे. हे फक्त 2 लक्षात ठेवा की स्फटिकी म्हणजे क्रिस्टलाइन फॉर्म कोणते कोणते आहेत, याचे युजेस वगैरे सगळे व्यवस्थित करा. ग्राफाईट असेल किंवा C60 असेल किंवा यांच्या इतर ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेल्याच आहेत, पण त्याहून अजून क्लिअर आपल्याला ते कुठे दिलेलं आहे? 9th जे स्टेट बोर्ड आहे ना, त्या 9thच्या स्टेट बोर्डमध्ये सुद्धा ते आपल्याला व्यवस्थितपणे दिले. 10च्या NCERTमध्ये हे जे काही 3 फॉर्म्स आहेत ॲलोट्रॉप्सचे ते एवढे डिटेल एक्सप्लेन केलेले नाही आहेत. त्याच्यानंतरचा पुढचा फॉर्म आहे तो म्हणलं की स्फटिकी आणि नॉन ॲमॉर्फस म्हणजेच क्रिस्टलाइन आणि ॲमॉर्फस फॉर्म पाहिले आपण कार्बनचे. या ॲमॉर्फस फॉर्ममध्ये या 4 सोबतच किंवा दगडी कोळसा आहे त्याच्यासोबतच अजून एक येतं ते म्हणजे चारकोल. ठीक आहे. चारकोलचा यूज जो आहे किंवा जो काही कोळसा आहे त्याचा यूज जो आहे तो आपण चारकोल 2 प्रकारे तयार करता येतो. सगळ्यात पहिलं म्हणजे एकतर प्राण्यांपासून पण तयार करता येतो आणि नंतर तर वनस्पतींपासून पण तयार करता येतो. ठीक आहे. प्राण्यांपासून जो चारकोल तयार केला जातो तो त्यांच्या हाडांचा किंवा त्यांच्या शिंगांचा यूज करून केला जातो आणि वनस्पतींपासून किंवा प्लांटपासून जो काही चारकोल तयार केला जातो तो तयार केला जातो म्हणजे जर का आपण लाकडाचं एका इनकम्प्लीट ऑक्सिजनमध्ये किंवा अपुऱ्या ऑक्सिजनमध्ये जर का त्याचं आपण ज्वलन केलं, कंबशन केलं तर जो वनस्पतींपासून मिळणारा असतो त्याला आपण चारकोल असं म्हणतो. क्लिअर? हे 2 मुद्दे या दोघांपासून तयार केला जातो ते. त्याच्यानंतर अजून आहे एक कोक. अजून एक आहे ते म्हणजे कोक. जेव्हा आपण आता कोक कसा तयार करतात तर हा जो दगडी कोळसा आहे, दगडी कोळशामधून कोल गॅस सेपरेट करायचा, बाजूला काढायचा आणि उरलेला जो प्युअर फॉर्म असतो दगडी कोळशापासून कोल गॅस सेपरेट करायचा, कोल गॅस, आणि उरलेला जो प्युअर फॉर्म असतो ना त्या प्युअर फॉर्मला आपण काय म्हणतो? कोक असं म्हणतो. आणि या कोकचा यूज एक रिड्युसिंग एजंट म्हणून सुद्धा केला जातो. कोकचा यूज एक रिड्युसिंग एजंट म्हणून केला जातो. त्याचबरोबर प्रोड्युसर गॅस असेल, वॉटर गॅस असेल यांच्या निर्मितीमध्ये केला जातो आणि इन जनरल ॲज अ फ्युएल म्हणून सुद्धा केला जातो. एक इंधन म्हणून केला जातो. त्याचबरोबर वॉटर गॅस
आणि प्रोड्युसर गॅस, वॉटर गॅस आणि प्रोड्युसर गॅस यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा या कोकचा यूज केला जातो. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा दुसरा महत्त्वाचा. थोडंसं आपण आधी हे डिस्कस करूयात की कार्बनचं एक वर्सटाईल नेचर, जे तुम्हाला मी लास्ट लेक्चरला सांगितलेलं होतं, आणि त्याच्यानंतर काही महत्त्वाचे अल्केन, अल्काईन्स आणि त्यांचा स्टडी आपण करणार आहोत. बघा, सगळ्यात आधी कार्बनला आपण काय म्हणत होतो की एक काय आहे, कार्बन हे एक टेट्रावॅलेंट आहे, एक इलिमेंट आहे जे टेट्रावॅलेंट आहे. आता टेट्रावॅलेंट म्हणजे काय, त्याचबरोबर एक वर्सटाईल नेचरसुद्धा एक्सप्लेन केलेलं होतं, बरोबर आहे. वर्सटाईल नेचर, हे वर्सटाईल नेचर म्हणजे काय, तर कार्बन असे अनेक म्हणजे लाखो करोडो अशी कार्बननी स्वतःचे काय तयार केलेत, कंपाऊंड तयार केलेत, म्हणून आपण कार्बनचं एक वर्सटाईल नेचर आहे असं म्हणतो. म्हणजे कार्बन इतर कोणत्याही इलिमेंटसोबत काय होऊ शकतं, रिॲक्ट होऊ शकतं, फक्त ते जास्त प्रयत्न कोणासोबत करतं, एकतर कार्बनसोबतच करेल किंवा दुसऱ्या हायड्रोजनसोबत करेल, आहे बरोबर. मग अशा पद्धतीचं एवढे जास्त संख्येने कंपाऊंड किंवा संयुग तयार करणारं इतर कोणतं इलिमेंट आहे का, नाही आहे. म्हणून ही आपण एक कार्बनची एक स्पेसिफिक, एक कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी म्हणून आपण ग्राह्य धरतो किंवा असं समजतो. पण जे सिलिकॉन आहे ते सिलिकॉनसुद्धा जवळजवळ 7 ते 8 असे संयुग तयार करतं किंवा असे कंपाऊंड तयार करतं. पण सिलिकॉन जे हायली रिॲक्टिव्ह आहे त्याच्यामुळे ते जास्त नाही का इतर कोणासोबत ते स्टेबल राहू शकत नाही, जसं की कार्बन राहत आहे बरोबर. मग हे जे कार्बन आहे ना, त्या कार्बनला त्याचे काही आपण एक म्हणू शकतो की हे जे काही याचं वर्सटाईल नेचर आहे ते काही ठराविक प्रॉपर्टीजमुळे आहे, बरोबर आहे. त्या प्रॉपर्टीज कोणत्या, सगळ्यात पहिली प्रॉपर्टी येते टेट्रावॅलेन्सी, टेट्राकोवॅलेन्सी, टेट्राकोवॅलेन्सी. नंतर दुसरी प्रॉपर्टी आहे कॅटेनेशन, तिसरी प्रॉपर्टी आहे पॉलिमरायझेशन, तिसरी प्रॉपर्टी आहे पॉलिमरायझेशन, आणि चौथी प्रॉपर्टी आहे आयसोमेरिझम, आणि चौथी प्रॉपर्टी आहे आयसोमेरिझम. आता लक्ष द्या, वन बाय वन एक एक समजावून घेऊया. टेट्रावॅलेन्सी म्हणजे आपण काय म्हणतो, टेट्रावॅलेन्सी म्हणजे आपण शिकलो कार्बनची वॅलेन्सी किती आहे कार्बनची वॅलेन्सी किती आहे, 4. संयुजा किती आहे, 4. त्याच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन किती आहेत, कार्बनच्या 4 इलेक्ट्रॉन आहेत. लुईस डॉट स्ट्रक्चर आहे बरोबर. वॅलेन्सी आहे 4. कार्बन 4 देऊ पण शकत नाही, 4 घेऊ पण शकत नाही, कारण तेवढीच एनर्जी लॉस होते. सो कार्बन प्रयत्न करतो काय करण्याचा, शेअरिंग करण्याचा. शेअरिंग करताय म्हणजेच आपण जिथे जिथे शेअरिंग असतं त्या बॉन्ड्सना आपण काय म्हणतो, कोवॅलेंट बॉन्ड असं म्हणतो, आहे बरोबर. म्हणून आपण इथे म्हणतोय टेट्रा कोवॅलेन्सी, कारण कार्बन इतर इलिमेंटसोबत जे बॉन्ड तयार करतो तो बॉन्ड कसा असतो, कोवॅलेंट बॉन्ड असतो, सहसंयोज बंध असतो. म्हणून आपण म्हणतोय की टेट्रा कोवॅलेन्सी. हा झाला पहिला गुणधर्म की कार्बन पूर्णपणे इलेक्ट्रॉन देत नाही आहे किंवा घेत नाही आहे, तो 4 इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. मग ते कोणासोबतही करेल. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे किंवा हायड्रोजन सोडलं, हायड्रोजन 3 आहेत, इतर दुसरंही कोणतं असू शकतं, क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, किंवा इतर कोणतंही इलिमेंट असेल, ठीक आहे. किंवा इतर कोणता फंक्शनल ग्रुप असेल, OH ग्रुप असू शकतो, कोणासोबतही करू शकतो कार्बनची, कारण ते कसं आहे, टेट्रा कोवॅलेन्सी आहे कार्बनची. सगळ्यात पहिला मुद्दा. नंतरची प्रॉपर्टी आहे कॅटेनेशन. कॅटेनेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं माहिती आहे, डायरेक्ट बॉन्डिंग. डायरेक्ट बॉन्डिंग म्हणजे कोणताही ॲटम असेल तर कार्बनची कपॅसिटी असते की त्याच्याशी तो डायरेक्ट बॉन्ड तयार करू शकतो इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग करून, आहे बरोबर. मग हे जे काही बॉन्डिंग होतं ना, ते बॉन्डिंग ऐदर स्ट्रेट चेनमध्ये असेल, स्ट्रेट बॉन्डिंग असेल, किंवा ते बॉन्डिंग ब्रांच असेल किंवा शाखीय असेल, किंवा ते रिंग्जमध्ये असेल, रिंग लाईक असेल, आहे बरोबर. जेव्हा आता मी स्ट्रेट लाईन म्हणते ना तेव्हा तुम्हाला ते इकडे कळेल पॉलिमरायझेशनमध्ये. स्ट्रेट लाईन, आता पॉलिमरायझेशन म्हणजे काय, पॉलिमरायझेशन म्हणजे पॉलिमर, पॉली म्हणजे मल्टी, अनेक, आणि मर्स म्हणजे इथे अर्थ घ्यायचा चेन्स किंवा साखळ्या,
आहे बरोबर. कार्बन स्वतःच्या अनेक अशा चेन्स तयार करू शकतं इतर ॲटम्सशी बॉन्डिंग करून किंवा कार्बनशी बॉन्डिंग करून. ठीक आहे. मग इथे कॅटेनेशन प्रॉपर्टी आपण या फॉर्ममध्ये अभ्यासूया. तर फॉर एक्झाम्पल बघा, स्ट्रेट लाईन म्हणजे कार्बन तयार करतंय, इकडे दाखवते, कार्बन 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 सोबत, हे झालं स्ट्रेट लाईन. जेव्हा मी ब्रांच असं म्हणते तेव्हा इथे याला कोणता तरी कार्बन अटॅच आहे, मग पुढे जाऊन H2 अटॅच आहे, मग हे झालं ब्रांच, म्हणजे याला इथे एक ब्रांच पुढे कंटिन्यू झाली, आहे बरोबर. जेव्हा मी रिंग लाईक म्हणते किंवा ते सायक्लिक असं सुद्धा म्हणू शकतं, सायक्लिक म्हणजे रिंग लाईक. फॉर एक्झाम्पल बेन्झिनचं एक्झाम्पल घ्या, ज्याच्याकडे किती आहेत, 6 कार्बन आहेत. अल्टरनेट बॉन्ड असतात, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड डबल, सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड, आहे बरोबर. मग या अशा पद्धतीने कार्बन काय करू शकते, स्वतःचे कंपाऊंड तयार करू शकतं किंवा इतर ॲटमशी डायरेक्ट बॉन्डिंग करू शकतं. मग ते बॉन्डिंग कसं असू शकतं, ऐदर स्ट्रेट लाईनमध्ये असेल, ब्रांच्ड असेल किंवा रिंग लाईक असेल. हा मुद्दा क्लिअर. पॉलिमरायझेशन, पॉलिमरायझेशन म्हणजे कार्बन स्वतःच्या अनेक अशा चेन्स तयार करू शकतं. म्हणजे एक ॲटम आहे फॉर एक्झाम्पल, किंवा एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण, इन जनरल आपण घेतलं इथिनचं एक्झाम्पल घेतलं इथिनचं एक्झाम्पल. आता बघा, हा अल्किन एक्सप्लेन नाही केले, पण इथिन जेव्हा येतं ना, इथिनला आपण ENE हे सफिक्स लावतो, आहे बरोबर. जेव्हा ENE हे सफिक्स लावतो तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तिकडे कोणता बॉन्ड असणार आहे, डबल बॉन्ड असणार आहे. फॉर एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये समजून घेऊयात पॉलिमरायझेशन. हा एक इथिनचा मोलिक्यूल आहे, कार्बन कार्बन, म्हणजे कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड कोणता आहे, डबल बॉन्ड आहे. आता बॅलन्स करूयात, इकडे कार्बनला 2 आहेत बॉन्ड, म्हणजे 4 इलेक्ट्रॉन झाले. आता फक्त काय हवेत, इकडे एक हायड्रोजन हवा आहे, इकडे एक हायड्रोजन हवा आहे, इकडे एक हायड्रोजन, इकडे एक हायड्रोजन. झाली बॅलन्सी 1 2 3 4 5 6 7 8 झाली. कार्बनसुद्धा काय झाला, स्टेबल झाला, हायड्रोजनसुद्धा काय झाला, स्टेबल झाला. क्लिअर. मग हे जेव्हा हा एक इथिनचा मोलिक्यूल आहे, मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं आहे इथिनचं, हे स्ट्रक्चर कोणाचं आहे, इथिनचं. मग असे इथिन जेव्हा याला पुन्हा 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 अटॅच होतील ना, ठीक आहे, असे अनेक इथिनचे मोलिक्यूल एकमेकांना अटॅच होतील, तेव्हा ते तयार करतील पॉलिथिन. तेव्हा ते काय तयार करतील, पॉलिथिन. आणि कार्बनची असलेली ही जी कपॅसिटी आहे ना, म्हणजे एक हे जे इथिन आहे, असे अनेक इथिन सोबत तो अटॅच होऊ शकतो आणि तयार काय करतोय, पॉलिथिन तयार करतोय. याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो पॉलिमरायझेशन. क्लिअर इथंपर्यंत. आणि सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी होती जिला आपण आयसोमेरिझम असं म्हणत होतो. सगळ्यात शेवटची प्रॉपर्टी, चौथी, जिला आपण म्हणालो आयसोमेरिझम. आयसोमेरिझम म्हणजे असे इलिमेंट की ज्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, ज्यांचा मोलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण ज्यांचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट आहे. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. मग असं म्हणू शकतो का आपण की सेम मोलिक्युलर फॉर्म्युला आणि डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. म्हणजे एखादे एलिमेंट आहे त्यांचं मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे त्यांचं रासायनिक सूत्र सारखं आहे पण त्यांचं स्ट्रक्चर डिफरंट असू शकतं. आणि असे जे काही एलिमेंट असतात किंवा ही जी काही प्रॉपर्टी आहे कार्बनची, त्या प्रॉपर्टीला आपण म्हणतो आयसोमेरिझम असं. आणि या 4 कारणांमुळे कार्बनला एक वर्सटाईल नेचर प्राप्त झाले की जो इतर कोणाही सोबत कितीही कंपाऊंड स्वतःचे तयार करू शकतो. आणि म्हणूनच असे अनेक कंपाऊंड आपल्याला निसर्गामध्ये सापडतात. त्याच्यामुळे आपण हा एक वेगळा चॅप्टर सेपरेट स्टडी करतो. एवढे 118 एलिमेंट आहे, त्या प्रत्येकाला वेगळं नाही करत, पण आपण कार्बनला डिफरंट वेगळं असं स्टडी करतो कारण त्याचं महत्त्व तेवढं आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये म्हणा किंवा इतर कोणत्याही ॲज कम्पेअर्ड टू इतर एलिमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतरचा एलिमेंट्सवरून आठवलं की एक 12thच्या बुकमध्ये तुम्हाला प्रिपेअर बघा जेव्हा तुम्ही करताय तेव्हा 12thच्या बुकमध्ये एक प्लांट वॉटर रिलेशन नावाचा टॉपिक आहे. आणि त्या प्लांट वॉटर रिलेशनमध्ये तुम्हाला एक चार्ट दिला आहे त्यांनी की ज्या चार्टमध्ये त्यांनी तुम्हाला इकडे एलिमेंट दिलेत. ठीक आहे, एलिमेंट दिलेत, नंतर ते एलिमेंट कुठे आढळतात ऑकरन्स दिलाय, त्याच्यानंतर अजून तुम्हाला ऑकरन्स आणि आय थिंक फंक्शन्स दिलेत. येस,
फंक्शन, आणि फंक्शनमध्ये ना काही कन्स्टिट्युएंट पण दिलेत बघा. म्हणजे हे जे इलिमेंट आहे ते कशाचा घटक असतो हे दिलं आहे, आणि त्याच्या पुढे त्याचे डिफिशियन्सी सिम्पटम्स दिलेत, आणि ते तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. तो चार्ट व्यवस्थित करायचा, ठीक आहे. कारण त्याच्यावरती आय थिंक कंबाईनला कोणत्या तरी प्रश्न विचारलेला होता त्यावर, ठीक आहे. 12thच्या स्टेट बोर्डमध्ये तो दिलेला आहे. एक चार्ट आहे प्लांट वॉटर रिलेशन नावाच्या टॉपिकमध्ये, ठीक आहे. सो प्रिपेअर करायचा आहे तो व्यवस्थितपणे या इलिमेंट्सवरून आठवलं. नंतर पहा पुढे कार्बनला आपण ऐकलं असेल किंवा वाचलं असेल, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड कार्बन म्हणजे काय, किंवा कार्बनचं क्लासिफिकेशन आपण कार्बनला कशा पद्धतीने करतो. कार्बनला क्लासिफाय करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्बन कंपाऊंड. पहिले कार्बन कंपाऊंड, दुसरा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, दुसरा आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि तिसरं आहे हायड्रोकार्बन्स. तिसरं आहे हायड्रोकार्बन्स. कार्बन कंपाऊंडमध्ये फक्त मेजर एलिमेंट कोणतं असणार आहे, कार्बन असणार आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन सोबतच हायड्रोजन सुद्धा असतं. आणि हे जे हायड्रोकार्बन आहे ते त्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन, मग जे हायड्रोकार्बन्स आहेत त्या हायड्रोकार्बन्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन ही दोनच एलिमेंट असतात. म्हणजे आपण म्हणू शकतो हायड्रोकार्बन्समध्ये फक्त कार्बन आणि हायड्रोजन हे दोन एलिमेंट आपल्याला पाहायला मिळतात, किंवा हे दोन ॲटम्स आपल्याला पाहायला मिळतात, ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण हे करतो. मग हे जे हायड्रोकार्बन्स आहेत त्या हायड्रोकार्बन्सचं पुढे क्लासिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे. ते क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा हायड्रोकार्बन्सना आपण दोन ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. सगळ्यात पहिला ग्रुप आहे ओपन चेन हायड्रोकार्बन, आणि दुसरा आहे क्लोज्ड चेन हायड्रोकार्बन. यांना आपण क्लोज्ड चेन असं पण म्हणू शकतो, किंवा आपण यांना सायक्लिक असं पण म्हणू शकतो. क्लोज्ड चेन किंवा सायक्लिक, हे झालं पहिलं क्लासिफिकेशन. आपल्याला सायक्लिकमध्ये एवढं काही अभ्यासायचं नाही आहे. सायक्लिकमध्ये फक्त बेन्झिन लक्षात घ्या, की ज्या बेन्झिनचं स्ट्रक्चर जसं की तुम्हाला मघाशी मी दाखवलेलं होतं पॉलिमरायझेशन वगैरे दाखवताना, हे अशा पद्धतीचं सायक्लिक स्ट्रक्चर असतं, ठीक आहे. अजून सायक्लिकमध्ये दोन प्रकार असतात. कोणते, सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड तर असतातच, पण त्याचबरोबर दोन महत्त्वाचे कोणते येतात सायक्लिकमध्ये. पहिलं येतं ॲलिफॅटिक. हे एवढं डिटेल जाण्याची गरज नाही आहे आपल्याला ॲलिफॅटिक, पण तरीसुद्धा माहीत असू द्या. आणि दुसरं आहे ॲरोमॅटिक. ॲलिफॅटिकचा अर्थ होतो फॅट, म्हणजे जे काही नाही का फॅट्सकडे अट्रॅक्ट होणारे जे असतात ना त्यांना आपण म्हणतो ॲलिफॅटिक हायड्रोकार्बन्स असं. आणि जे ॲरोमॅटिक असतात, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन म्हणजे अर्थात त्यांच्याकडे सायक्लिक चेन तर असतेच, कारण तो प्रकार कोणाचा आहे, सायक्लिकचाच प्रकार आहे. सो दोघांकडे सुद्धा एक सायक्लिक चेन असणार आहे, एक सर्क्युलर चेन टाईप स्ट्रक्चर असणार आहे. पण त्याचबरोबर ॲरोमॅटिक म्हणजे त्यांना कोणता तरी नाही का एक स्मेल असतो. म्हणजे आपण एखाद्या फ्रूट्सचा वगैरे स्मेल असणं, ॲपलसारखा स्मेल असणं, पायनॅपलसारखा स्मेल असणं, असं काही कार्बन कंपाऊंड्सना स्मेल असतो की ज्याचा यूज काही नाही का फूड प्रोडक्टमध्ये पण यूज केला जातो. म्हणजे तो एक फ्लेवर आणण्यासाठी, त्या फ्रूटचा फ्लेवर आणण्यासाठी सुद्धा काय केला जातो, यूज केला जातो. हे झाले हे दोन प्रकार. नंतरचं आहे ओपन चेन हायड्रोकार्बन. ओपन चेन हायड्रोकार्बन्समध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. कोणते दोन प्रकार पडतात, पहिले सॅच्युरेटेड्सनाच आपण म्हणतो संपृक्त हायड्रोकार्बन, आणि दुसरं येतं अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. दुसरे येतात अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्समध्ये पुन्हा दोन प्रकार, एक प्रकार पडतो सॅच्युरेटेडचा ज्याला आपण म्हणतो अल्केन असं, अल्केन. अनसॅच्युरेटेडमध्ये पुन्हा दोन टाईप्स पडतात. त्यातला पहिला आहे अल्कीन आणि दुसरा आहे अल्काइन्स.
आहे क्लिअर इथंपर्यंत? आता सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, ठीक आहे ना? बघा हां, सॅच्युरेटेड म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जेव्हा सोल्युशन वगैरे शिकलो तर सोल्युशन आपण कशाला म्हणतो की जिकडे सॉल्व्हंट पण आहे आणि सॉल्व्हंटमध्ये आपण काय टाकलं आहे, सोल्यूट टाकलं आहे, ठीक आहे? मग जे तयार होतं आहे त्या तयार होणाऱ्या सबस्टन्सला किंवा त्या कंपाऊंडला आपण काय म्हणतोय, सोल्युशन असं म्हणतोय. फॉर एक्झाम्पल मी म्हणाले आपल्याकडे आहे वॉटर, पाणी आहे आपल्याकडे, आणि आपण पाण्यामध्ये काय टाकलं, मीठ टाकलं किंवा साखर, कोणतंही एखादं. यातलं पाणी हे जे आहे ते काय आहे, सॉल्व्हंट आहे, आणि साखर किंवा मीठ हे काय आहे, सोल्यूट आहे, ठीक आहे? आता मला सांगा, आपण पाण्यामध्ये ॲड काय करतोय, मीठ किंवा साखर ॲड करतोय. पण एक गोष्ट पण आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा ते ॲड करतो ना तेव्हा ते एका ठराविक लिमिटपर्यंतच काय होतं, त्यामध्ये डिझॉल्व्ह होतं. म्हणजे आपण मीठ पाण्यामध्ये टाकत चाललो आहे, ते एक ठराविक लिमिट असते की तेवढं मीठ त्याच्यामध्ये विरघळलं जाईल, आहे बरोबर? म्हणजेच काय माहिती आहे का, हे जर का वॉटर आहे तर याच्यामध्ये हे वॉटरचे पार्टिकल्स आहेत, तर पाण्याचे पार्टिकल्स आहेत. या पाण्याच्या पार्टिकल्समध्ये स्पेस आहे म्हणून ते लिक्विड आहे. यांच्यामधला स्पेस जर का कमी असता, अजून कमी असता, तर ते काय झाले असते, सॉलिड झाले असते. मग यांच्यामधला स्पेस जोपर्यंत पूर्णपणे भरत नाही ना, जोपर्यंत पूर्णपणे भरत नाही तोपर्यंत ते कसं आहे, अनसॅच्युरेटेड आहे, म्हणजे 100% सॅच्युरेटेड नाही आहे. जेव्हा त्याच्यामधला स्पेस पूर्ण भरतोय तेव्हा ते काय झालं, एक सॅच्युरेटेड सोल्युशन झालं. तीच टर्म आपण इकडे वापरतो, सॅच्युरेटेड, ठीक आहे? मग हायड्रोकार्बन्सच्या बाबतीत सॅच्युरेटेड म्हणजे असे की ज्यांच्याकडे सिंगल बॉन्ड आहे, एकेरी बंध आहे, ज्यांच्याकडे सिंगल बॉन्ड आहे, आणि सिंगल बॉन्ड असेल मग काय असतो तो, एक काय असतो, सिग्मा असतो. सिंगल बॉन्ड आहे, एकेरी बंध आहे, ठीक आहे? डबल बॉन्ड असेल तेव्हा एक सिग्मा असेल, दुसरा पाय असेल. ट्रिपल बॉन्ड असेल तेव्हा एक सिग्मा असेल, 2 पाय असतील. क्लिअर? अल्केनमध्ये काय असणार आहे, सिंगल बॉन्ड. अनसॅच्युरेटेड म्हणजे असे इलिमेंट ज्यांच्याकडे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड आहे, दुहेरी किंवा तिहेरी बंध आहे, अशा इलिमेंटना आपण म्हणतोय अनसॅच्युरेटेड इलिमेंट, की ज्याच्यामध्ये अल्कीन येतात आणि अल्काईन येत आहेत, ठीक आहे? आता बघूयात अल्केन आणि अल्काईन, अल्कीन आणि अल्काईन याच्यामधले जे अल्केन्स ग्रुपमध्ये येणारे असतात ना, त्या अल्केन ग्रुपमध्ये येणाऱ्यांना एक नाही का आपण म्हणतो की ज्यांचा आपण इंधन म्हणून यूज करू शकतो ना, फ्युएल म्हणून यूज करू शकतो, ते त्यांची बेस्टवाले जे असतात ना ते अल्केन्समध्ये येतात, आणि त्यातल्या त्यात मिथेन, ठीक आहे? कारण मिथेनकडे एकच कार्बन आहे, सो पोल्युशन होण्याचे चान्सेस फार कमी असतात, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडण्याचे, नाही का? CO2 बाहेर कमी प्रमाणात पडतो, म्हणून आपण त्याला एक गुड फ्युएल असं सुद्धा म्हणतो. ते झालं अल्केन्समध्ये, ठीक आहे? अल्केन्सचा जनरल फॉर्म्युला येतो CnH2n+2. अल्किनचा जनरल फॉर्म्युला येतो CnH2n, आणि अल्काईनचा जनरल फॉर्म्युला येतो CnH2n-2. हा झाला अल्काईनचा फॉर्म्युला. आता लक्ष द्या, N म्हणजे काय, N इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, N इज द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स, कार्बनची संख्या. बघायचे का आता आपण थोडेसे अल्केन्स, क्लोज चेन सोडून द्या, आता विचार नका करू जास्त, तुम्हाला नंतर जेव्हा आपण क्वेश्चन डिस्कस करू तेव्हा कळतील की फार इझी प्रश्न विचारतात याच्यावरती. नंतर बघा, ज्याच्याकडे कार्बनची संख्या 1 आहे, ज्याच्याकडे 2 आहे, ज्याच्याकडे 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. क्लिअर? ज्याच्याकडे नंबर ऑफ कार्बन 1 आहे त्याला आपण काय म्हणतो, मेथ. ज्याच्याकडे नंबर ऑफ कार्बन 2 आहे तर त्यांना आपण म्हणतो एथ. ज्यांच्याकडे 3 आहे तर त्यांना आपण म्हणतो प्रो. ज्यांच्याकडे 4 आहे तर त्यांना आपण म्हणतो ब्यूट. 5 असलेल्यांना पेंट, 6 असलेल्यांना हेक्स, 7 असलेल्यांना हेप्ट, 8 असलेल्यांना ऑक्ट, 9 असलेल्यांना नोन, आणि 10 असलेल्यांना डेक किंवा डेका. ही सुद्धा टर्म आपण 10 साठी यूज करतो. बघा, अल्केन काढायचे, अल्केनसाठी सफिक्स कोणतं लागतं, अल्केन्सना लागतं ANE.
आहे बरोबर. मग जर का आपल्याला अल्केन्स हवे तर पहिले 10, तर या सगळ्याला आपण सफिक्स काय लावणार, ANE इज इक्वल टू मिथेन प्लस ई नाही रे, ANE इथेन, याला लावलं, याचं काय झालं प्रोपेन, याचं काय झालं ब्यूटेन. क्लिअर इथपर्यंत. अशा पद्धतीने आता बघा यांचे आपण जनरल फॉर्म्युले कसे लिहिणार. सगळ्यात पहिलं काय आहे मिथेन. जनरल फॉर्म्युला अल्केनचा काय आहे CnH2n+2. मग मिथेनमध्ये नंबर ऑफ कार्बन ॲटम काय आहे 1 आहे आणि n म्हणजे काय नंबर ऑफ कार्बन ॲटम. मग मिथेनचा फॉर्म्युला कसा होईल Cn म्हणजे H2n1+2 काय होणार CH2 म्हणजे H2 × 1 1 2 + 2 काय झालं 4 झालं. 2 + 2 4 झाले, CH4 झाला. इथेनचा काढायचं आहे आपल्याला. इथेनचा काय येईल नंबर ऑफ कार्बन ॲटम 2 करायचे फक्त, म्हणजेच C2H6 झालं. प्रोपेनचा काढायचा आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम 3 करायचे, म्हणजे प्रोपेनचा आपल्याला काय मिळेल फॉर्म्युला C3H 3 × 6 आणि 2 8 H8. ब्यूटेनचा काढायचा आहे नंबर ऑफ कार्बन ॲटम 4 केले फक्त, काय झाले 4, म्हणजे C4. ब्यूटेनचा काय येईल C4H10. पेंटेनचा काय येईल C5H12 C6H14 असा वाढत जाणार पुढे. क्लिअर. म्हणजे आपण मोलिक्युलर फॉर्म्युला कसा काढू शकतो हे तर क्लिअर झालं. पण आपल्याला प्रश्न विचारलेला होता जनरल फॉर्म्युला अल्किनचा. अल्किनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n. म्हणजे याच्या सगळ्यामधून काय करायचे +2 काढून टाकायचे, म्हणजे हे काही +2 होते ना ती व्हॅल्यू काउंटच नाही करायची. म्हणजे काय होईल बघा मिथेन जे आहे ना मिथेन, त्या मिथेनचं हे जे 2 आहेत ना पुढचे, म्हणजेच मिथेनचं फक्त मिथेन होऊ शकतं, मिथीन आणि मिथाईन होत नाही, कारण त्याच्याकडे एकच कार्बन आहे. एकच कार्बन स्वतःमध्ये बॉन्ड कसा तयार करणार असं नाही कळणार. एक्सप्लेन करून सांगते बघा. अल्केन अल्कीन अल्काईन. पहिलं कोणतं आहे मिथेन. मिथेन आपण कसं लिहितो CH4 असं लिहितो आहे बरोबर. आता मला सांगा अल्किन म्हणजे अल्किनकडे काय होता डबल बॉन्ड होता. डबल बॉन्ड कोणामध्ये असणार आहे फक्त कार्बन आणि कार्बनमध्ये असणार आहे. ट्रिपल बॉन्ड अल्काईन कुठे असणार आहे कार्बन आणि कार्बनमध्ये असणार आहे, इतरांमध्ये नाही, फक्त कार्बनवाल्या ॲटममध्ये असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पहिलं तर तयार नाही होते. दुसरं आपण बघूयात इथीन. इथेनचं स्ट्रक्चर कसं असेल C2H6 हे झालं इथेन आहे बरोबर. इथीन कसं लिहायचं C डबल बॉन्ड C, 2 बॉन्ड झाले म्हणजे एक हायड्रोजन एक हायड्रोजन एक हायड्रोजन एक हायड्रोजन, हे झालं इथीन. मला इथाईन लिहायचंय C ट्रिपल बॉन्ड C, इकडे एक हायड्रोजन, आता इथे लिहिते मी आणि इथे एक हायड्रोजन, झाले 4ही बॉन्ड 1 2 3 4 हा ना 3 आणि हा एक 4 बॉन्ड, इकडचे 3 आणि हा एक 4 बॉन्ड झाले आहे बरोबर. इथाईन हे कशाचं झालं इथीन इथाईन आणि इथेन. पुढे बघूयात प्रोपेन. आता प्रोपेनचं स्ट्रक्चर नीट समजावून घ्या. प्रोपेन कसं येणार 3 कार्बन त्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड, प्रत्येकाला एक एक हायड्रोजन, हे झालं प्रोपेन. प्रोपीन इन लावायचे म्हणजे कार्बन कार्बन कार्बन. आता बघा प्रोपीन आहे म्हणजे डबल बॉन्ड असणार आहे. मग तो डबल बॉन्ड कुठे असतो ऐदर पहिल्यामध्ये असेल किंवा शेवटच्यांमध्ये असेल, कोणामध्येही असेल. ठीक आहे. आपण ब्युटीनचं बघूयात बरं. ब्युटीनचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल, म्हणजे अजून एक कार्बन इथे वाढला. मग आपल्याला डबल बॉन्ड कुठे दाखवायचा आहे पहिल्यामध्ये किंवा शेवटच्यामध्ये, कुठे सुद्धा, बाकी सगळ्यांमध्ये सिंगल बॉन्ड. आता बॅलन्स करायचं 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4. क्लिअर का. अशा पद्धतीने हे स्ट्रक्चर असेल ब्यूटाईनचं
आहे बरोबर. पहिल्यात फक्त मिथीन आणि मिथाईन तयार होत नाहीत, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. क्लिअर? इथंपर्यंत आपल्याला प्रश्न विचारलेला होता एक तर जनरल फॉर्म्युला, पहिलं जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले काय आहेत, अल्केनचा जनरल फॉर्म्युला CnH2n+2, अल्कीनचा CnH2n आणि अल्काईनचा CnH2n-2. हे 3 फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. पुढचा एक प्रश्न आपल्याला त्यांनी विचारलेला होता. आता आपण हे क्वेश्चनसुद्धा डिस्कस करूया ते पुढे जाऊन. हा एवढा पार्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट होता. याच्या पुढचा सगळा क्वेश्चनशी रिलेटेडच पार्ट आहे, म्हणजे जो काही आपण पुढे अभ्यासणार आहोत ना त्याच्याशी रिलेटेडसुद्धा. आता सगळ्यात आधी बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं की जनरल फॉर्म्युलावर पहिला प्रश्न होता. दुसरा प्रश्न जो होता किंवा दुसरा क्वेश्चन जो होता तो होता त्यांनी विचारलेलं होतं मोलिक्युलर मासवरती. मोलिक्युलर मास, मोलिक्युलर मास म्हणजे मोलिक्युल म्हणजे रेणू, मास म्हणजे आपण म्हणतोय त्याचा रेणू भार किती आहे. याच्यासाठी 11वीच्या बुकमध्ये ना एक खूप छान चार्ट दिलेला आहे आपल्याला, त्याच्यामध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. कारण जर का 9वीचं वगैरे बुक पाहिलं ना तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला मिथेनचा जनरल फॉर्म्युला आणि मोलिक्युलर मास दिलं, इतरांचं नाही दिलेलं. ठीक आहे, पण जरी माहीत नसलं तरीसुद्धा फार सोपा प्रश्न होता. बघा हा, आपल्याला ना 4 ऑप्शन्स दिलेले होते, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता मी तुम्हाला सांगते, आपण आपल्या सिक्वेन्सनी जाऊयात. कोणतं आहे? मिथेन आहे, नंतर आहे इथेन, नंतर आहे प्रोपेन आणि नंतर आहे ब्युटेन. त्यांनी विचारलेलं होतं आणि इकडे खाली ना यांना फक्त उलट सुलट करून असे ऑप्शन दिलेले होते. म्हणजे कधी पहिलं इथेन आहे, कधी पहिलं प्रोपेन आहे, कधी पहिलं ब्युटेन आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांना थोडंसं अल्टर करून काय केलेलं होतं, आपल्याला दिलेलं होतं हे. ठीक आहे, ऑप्शन्स दिलेले होते आणि आपल्याला विचारलं आहे की मोलिक्युलर मासनुसार यांना अरेंज करा, स्ट्रेट अरेंज करा कमीकडून जास्तकडे. मोलिक्युलर मास कसं काढायचं? पहिलं जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, जनरल फॉर्म्युला मिथेनचा काय आहे बघूयात आपण. मिथेनचं काढूयात. हा पहिलं मिथेन, मिथेन आय थिंक UPSCला विचारलेला प्रश्न होता हा. येस, मिथेनचा मोलिक्युलर मास आपल्याला काढायचा आहे. मिथेनचा जनरल फॉर्म्युला काय आहे? CH4 हा आहे बरोबर. CH4. आता मला सांगा कार्बन, जनरल फॉर्म्युला म्हणजे मोलिक्युलर मास. मोलिक्युलर मास म्हणजे आपल्याला कार्बनचं ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांक माहीत हवं. ठीक आहे, कार्बनचा किती ॲटम आहे? एकच ॲटम आहे. आता काढायचं कसं ते आपण इकडे दाखवते मी तुम्हाला. कार्बन 1 आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे 6 बरोबर आहे. आता ॲटॉमिक मास आपण कसं काढतो? ॲटॉमिक मास आपण काढतो, आता ॲटॉमिक मास आपण डिनोट कशाने करतो? एने डिनोट करतो आहे बरोबर, एने डिनोट करतो. आपल्याला ॲटॉमिक मास काढायचं असल्यावर आपण काय करतो, जे काही बघा ॲटॉमिक मास म्हणजे आपण कशांची बेरीज करतो? पहिले तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन या दोघांची बेरीज करतो. आता मला सांगा ॲटॉमिक नंबर किती आहे? 6 आहे. ॲटॉमिक नंबर 6 म्हणजेच प्रोटॉनची संख्या किती असणार आहे? 6. प्रोटॉनची संख्या 6 आहे म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्यासुद्धा किती असेल? 6च असणार आहे. ठीक आहे, कार्बनचं ॲटॉमिक मास किती आहे? कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे? 12 आहे बरोबर. म्हणजे याच्या डबल करायचं, कशाच्या? ॲटॉमिक नंबरच्या डबल करायचं. साधी सोपी गोष्ट आहे. म्हणजेच कार्बनचं ॲटॉमिक मास किती आलं? 12 आलं. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 1 आहे बरोबर. म्हणजेच या 12चे हायड्रोजनचे किती आहेत? 4 एलिमेंट आहेत. म्हणजे 1 × 4 करायचं प्लस 1 × 4 किती झाले? 12 + 4 किती झाले? 16. म्हणजे मिथेनचं किती आलं? 16. दुसरं आहे इथेन. इथेनचं काढायचं आहे C2H6 आहे बरोबर. C2 कार्बनचे 2 आहेत, एका कार्बनचं किती आहे? 12. 2 कार्बनचं किती असेल? 24. 2 कार्बनचं किती असेल? 24. किती आहेत हायड्रोजन? 6 म्हणजे 24 + 6 किती झालं? 30. नंतर आहे प्रोपेन C3H8 आहे ना बरोबर, C3
H8 येस बरोबर आहे. कार्बन किती आहेत 3 आहेत म्हणजे 12 गुणिले 3 अधिक 8 44 प्रोपेन झालं आहे बरोबर. आणि याच्या पुढे काय येणार आहे ब्युटेन येणार आहे. एक गोष्ट लक्षात आली का मिथेनचं कमी आहे इथेनचं वाढलं प्रोपेनचं वाढलं ब्युटेनचं सुद्धा वाढणारच आहे पेंटेनचं सुद्धा वाढणारच आहे का कारण नंबर ऑफ कार्बन ॲटम काय होत आहेत वाढत आहेत. मग हे जर का आपल्याला यांच्या मोलिक्युलर मासनुसार अरेंज करायचं झालं तर बरोबर सिक्वेन्स कोणता येणार आहे हाच बरोबर सिक्वेन्स येणार आहे मिथेन इथेन प्रोपेन आणि ब्युटेन. हा कसं काउंट करायचं लक्षात आलं का मास एखाद्या मोलिक्युलचं किंवा एखाद्या कार्बन कंपाऊंडचा मोलिक्युलर मास कशा पद्धतीने काउंट करायचं. क्लिअर आहे हा मुद्दा. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे काही प्रॉपर्टीज. ठीक आहे याच्यासोबतच आपण बघूयात लास्टला तुम्हाला मी क्वेश्चन्ससुद्धा सांगते याच्यावरचे. केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये स्पेसिफिकली आपण काय पाहतो बघा अल्केन अल्किन आणि अल्काईन याचे फार जे बेसिक पॉईंट आहेत ना सगळे कुठून करायचे 10वी 9वी 10वीचं जे बुक आहे ना त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तुम्हाला प्रॉपर्टीज वगैरे त्यांच्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता अनसॅच्युरेटेड सॅच्युरेटेड म्हणजे तुम्हाला कळाले. नंतर आहे कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं फॉर एक्झाम्पल CO2 कार्बनचाच आहे ना एक फॉर्म याच्यामध्ये कार्बन आहे याचं मोलिक्युलर मास कसं काढणार. कार्बनचं किती आहे ॲटॉमिक मास 12. ऑक्सिजनचं किती ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे 8. त्याचा डबल करा 8 8 8 16 16 आणि 16 32 म्हणजे किती झालं 44 झालं CO2चं मोलिक्युलर मास. क्लिअर इथंपर्यंत. CO2चा यूज ना आपण म्हणजे आपल्याला हवेमध्ये तर आढळतं त्याचबरोबर काही कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये सुद्धा CO2 आपल्याला आढळतं. CO2चा यूज आपण याच्यामध्ये सुद्धा करतो कशामध्ये करतो जे काही फायर एक्सटिंग्युशरमध्ये अग्निशामक यंत्रांमध्ये सुद्धा CO2चा वापर केला जातो. ठीक आहे. तर तिकडे कसा केला जातो अग्निशामक यंत्रांमध्ये वापर किंवा फायर एक्सटिंग्युशरमध्ये तर तिकडे बघा इन जनरल ॲक्च्युली तो जो काही जर का छोटे ते नाही का गॅस सिलेंडर टाईप जर का कॅन पाहिलेले असतील तिकडे समोर एक प्रेस करायला हँडल असतं रेड कलरचे बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो ते नाही का. त्यामध्ये एक तर पहिलं म्हणजे काय असतं सोडियम कार्बोनेट असतं सोडियम बायकार्बोनेट असतं आणि त्याच्याच बरोबर वरती एक छोटीसं म्हणजे एक पाऊच टाईप एक पाऊच टाईप स्ट्रक्चर असतं जिकडे काय असतं सल्फ्युरिक ॲसिड असतं. जेव्हा केव्हा आपण ते जो हँडल टाईप स्ट्रक्चर असतं नाही का ते जर का आपण प्रेस केलं तर तिथे जी काही ती ठेवलेली असते कुपी ज्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड आहे तर सल्फ्युरिक ॲसिड जेव्हा त्या सोडियम बायकार्बोनेटवरती पडतं तेव्हा रिॲक्शन होते आणि कार्बन डायऑक्साईड तयार होतो आहे बरोबर. आणि मग तो कार्बन डायऑक्साईड गॅसच्या फॉर्ममध्ये काय केला जातो ती आग विझवण्यासाठी वापरला जातो. कारण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर त्या सरफेसचा ऑक्सिजनशी येणारा कॉन्टॅक्ट थांबवायला पाहिजे आणि ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट थांबवण्यासाठी तिकडे कार्बन डायऑक्साईड जास्त प्रोव्हाइड करायला हवा. याच्यासाठी या अग्निशामक यंत्रांमध्ये आपण CO2चा सुद्धा अशा पद्धतीने यूज होतो की जिकडे सोडियम बायकार्बोनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड हे दोन्ही वापरलेले असतात. क्लिअर इथंपर्यंत. नंतरचा मुद्दा आहे की काही केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीजमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचं काय अभ्यासतो केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन मग जेव्हा कार्बन कंपाऊंडच्या केमिकल रिॲक्शन आपण अभ्यासतो ना तेव्हा तिकडे काही महत्त्वाच्या रिॲक्शन्स येतात जसं की फॉर एक्झाम्पल सगळ्यात पहिली रिॲक्शन कंबशन रिॲक्शन. नंतर आहे ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन कंबशन रिॲक्शनमध्ये फॉर एक्झाम्पल आपण एखादं कंपाऊंड घेऊयात कार्बन कंपाऊंड. सगळ्यात पहिलं कोणतं आहे मिथेन आहे. मिथेन म्हणजे आपण काय घेतोय सांगा CH4. CH4चं कंबशन करतोय म्हणजे ज्वलनाची अभिक्रिया आहे. ही ज्वलन करतोय म्हणजे आपोआप त्याला काय मिळणार आहे O2 मिळणार आहे. त्याला O2 मिळाला की याचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल याचं कन्व्हर्जन होतं CO2 + H2O. त्याचबरोबर हीट आणि लाईट एनर्जीमध्ये सुद्धा हीट आणि लाईट एनर्जीमध्ये सुद्धा यांचं कन्व्हर्जन होतं. पहिली रिॲक्शन कंबशन रिॲक्शन जिकडे काय होतं आपण ऑक्सिजन. मग जेव्हा आपण कार्बन कंपाऊंडचं कंबशन होतं तेव्हा तयार काय होतं कार्बन डायऑक्साईड वॉटर मग ती वेफर्सच्या फॉर्ममध्ये असेल स्टीमच्या फॉर्ममध्ये असेल आणि हीट प्लस लाईट एनर्जी काही कंपाऊंडमध्ये.
पहिली रिॲक्शन. दुसरी ऑक्सिडेशनची रिॲक्शन आपण तर इन डिटेल शिकलो आहे ऑक्सिडेशन. आता फक्त आपल्याला कार्बन कंपाऊंड सोबत शिकायचे आहे, बरोबर. फॉर एक्झाम्पल ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे एकतर आपण म्हणतो की ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ ॲडिशन ऑफ, चुकलं नाही का, ऑक्सिडेशन म्हणजे आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणतो ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे, बरोबर. आणि हायड्रोजन जर का ॲड केले तर त्याला आपण रिडक्शन म्हणतो. आणि बरोबर सांगितलेलं होतं ॲडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन आहे. क्लिअर. इकडे एखादं सेम आहे, कोणतंही कार्बन कंपाऊंड आपण घेतलं की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घेऊयात आपण, CH3 CH2OH हे एक एक्झाम्पल घेतलं आपण, ठीक आहे. याला आपण केलं कशासोबत रिॲक्ट, याचं ऑक्सिडेशन केलं. ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण ॲज अ कॅटलिस्ट म्हणून काय वापरतोय, पोटॅशियम परमॅंगनेट वापरतोय, म्हणजे CkMnO4, ठीक आहे. पोटॅशियम परमॅंगनेट वापरतोय. याच्यापासून काय तयार होतं बघा, याच्यापासून एक ॲसिड तयार होतं. कोणतं तयार होतं? CH3COOH, ज्याला आपण ॲसिटिक ॲसिड असं म्हणतो. ॲसिटिक ॲसिडलाच आपण इथेनॉइक ॲसिड सुद्धा म्हणतो, की त्याचं एक कॉमन नेम काय आहे, ॲसिटिक ॲसिड असं आहे, ठीक आहे. इथंपर्यंत क्लिअर का? पहिली दुसरी रिॲक्शन झाली ऑक्सिडेशन. नंतरची आहे ॲडिशन रिॲक्शन. नंतर आहे ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन म्हणजे याच्यामध्ये काही ना काहीतरी आपल्याला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण ॲडिशन रिॲक्शन इथेनचं एक्झाम्पल घेऊया. इथेन बघा, इथेनचा काय येतो फॉर्म्युला, C डबल बॉन्ड इथिन घेतलं. हां, आपण काय घेतलं, इथिन. ॲडिशन रिॲक्शनमध्ये काय होतं माहिती आहे, हा बॉन्ड आपल्याला ब्रेक करायचा आहे. हा बॉन्ड ब्रेक करायचा आणि पुढे एक नवीन जे काही एक एलिमेंट आहे ते ॲड करायचं. म्हणजे आपल्याला समजा हायड्रोजन ॲड करायचं आहे. कशाचं ॲडिशन करायचं आहे आपल्याला, हायड्रोजनचं ॲडिशन करायचं आहे, H2 ॲड करायचं आहे. कसं करणार बघा, हा बॉन्ड ब्रेक करून, म्हणजे C सिंगल बॉन्ड C केला, इकडे पण आता बॉन्ड नव्हता, मग इकडे कोण अटॅच झाला, आपला हायड्रोजन अटॅच झाला. हा बॉन्ड ब्रेक केल्यावर याला सुद्धा एका बॉन्डची गरज आहे, इकडे पण एक हायड्रोजन अटॅच झाला आणि आपण काय तयार केलं, इथेन तयार केलं. म्हणजे इथेनपासून डबल बॉन्ड आहे, म्हणजे याला आपण काय म्हणणार, इथिन असं म्हणणार. आणि इथिनपासून आपण तयार केलं इथेन आहे. क्लिअर इथंपर्यंत? ही झाली कोणती रिॲक्शन, ॲडिशन रिॲक्शन. आणि नंतरची लास्टवाली येते सबस्टिट्यूशन रिॲक्शन. सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये फक्त काय असतं, एखादा ग्रुप आहे, फॉर एक्झाम्पल एक्झाम्पलच्या फॉर्ममध्ये समजावून घेऊयात आपण. सबस्टिट्यूशन रिॲक्शन, याच्यावर अजून प्रश्न तरी नाही आला एकदाही, सबस्टिट्यूशन रिॲक्शन वगैरे, पण घेऊया समजून आपण. फॉर एक्झाम्पल इकडे हायड्रोजन आहे, इकडे हायड्रोजन आहे, हायड्रोजन. याच्यामध्ये आपल्याला कोणतंही एखादं दुसरं कंपाऊंड ॲड करायचं. फॉर एक्झाम्पल मी घेतलं CH3Cl, ठीक आहे. हे घेतलं, याच्यापासून तयार काय होईल बघा, सबस्टिट्यूशन. कशाला म्हणतोय, हायड्रोजनला रिप्लेस करण्याचं काम करेल. रिॲक्टिव्हिटी सिरीज आठवा, ठीक आहे. हायड्रोजनला रिप्लेस कोण करेल, हा Cl करेल. म्हणजे हायड्रोजन कार्बन इकडे Cl अटॅच झाला, इकडे कार्बन अटॅच झाला, म्हणजे काय तयार होईल, इथेन तयार होईल आहे, बरोबर. प्लस HCl, इथे जे Cl आहे ना, CH3Cl जे आहे ते इकडे अटॅच झालं. हा एक H जो आहे तो या CH3 सोबत गेला आणि CH4 तयार झाला. क्लिअर हा मुद्दा आहे, बरोबर. ही रिॲक्शन होते सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये. ह्या अशा पद्धतीने या चारही रिॲक्शन होत्या, अतिशय जास्त सोप्या आहेत. याच्यामध्ये अजून काही पुढे डिटेल एक्सप्लेन करायला हवं वगैरे असं काहीच नाही आहे. नंतरचा जो पॉईंट आहे तो आहे काही क्वेश्चन्स एकदा पुन्हा बघूयात, आपण रिवाईज करूयात. सगळ्यात पहिली रिॲक्शन होती जिच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं कंबशन म्हणजे ऑक्सिजनच्या याच्यामध्ये ऑक्सिजन तिला प्रोव्हाइड होतो, काय तयार होणार आहे, कार्बन डायऑक्साईड, वॉटर आणि हीट आणि लाईट एनर्जी.
पुढे आपण गेलो, दुसरी रिॲक्शन होती आपली ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडेशन रिॲक्शनमध्ये आपण काय करतो आहे, ॲडिशन ऑफ ऑक्सिजन करतो आहे. कोणतंही एखादं ॲसिड तयार होऊ शकतं किंवा असा एखादा सबस्टन्स की ज्यामध्ये ऑक्सिजन ॲड होतो आहे. नंतरचं दुसरी प्रॉपर्टी आहे ती म्हणजे ॲडिशन रिॲक्शन. ॲडिशन रिॲक्शन आपण पाहिली मोस्ट ऑफ द टाईम जेव्हा ही डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या केसेसमध्ये असतो तिकडे ॲडिशन रिॲक्शन पॉसिबल असते की हा बॉन्ड एक ब्रेक करायचा आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या 2 बॉन्ड्सचं ॲडिशन करायचं, जसं की आपण इथे हायड्रोजनचं केलं. आणि नंतरची होती सबस्टिट्यूशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये आपण हायड्रोजनला सबस्टिट्यूट केलं गेलं, रिप्लेस केलं गेलं कोणाकडून, क्लोरीनकडून. आणि या क्लोरीनच्या ऐवजी इथे हायड्रोजन आला, म्हणजे CH3 प्लस हायड्रोजन म्हणजे काय झालं, CH4 झालं. क्लिअर इथंपर्यंत? अशा पद्धतीने या रिॲक्शन होत्या. काही क्वेश्चन्स आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला विचारलेले जे प्रश्न आहेत त्याच्यानुसार म्हणजे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स जे आहेत ते आपल्याला 10th पर्यंतच्या लेवलचेच विचारलेले आहेत या टॉपिकमध्ये सुद्धा. फक्त तुम्हाला कळेल की जसं की कार्बन 14 वगैरेवरचे प्रश्न आहेत ना, ते 2013ला 2015ला पुन्हा विचारले होते की त्यांचं जे जीवाश्मांचं वयोमापनाची पद्धत आहे त्याच्यावरती विचारले गेलेले होते, की जो आत्तासुद्धा तो प्रश्न पुन्हा एकदा विचारला गेलेला होता नाही का, ज्याच्यामध्ये 11वीचा ॲज इट इज रिपिटेशन होतं. बरोबर आहे, तो एक क्वेश्चन झाला तिथे. नंतरचा बघा पुढचा प्रश्न होता की खालीलपैकी कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते कोणते आहेत. यांनी ऑप्शन दिलेत की कार्बन हॅलाइड्स आहेत, त्यानंतर डायमंड आहे, फुलरिन्स आहे. फुलरिन्स म्हणजेच बकमिन्स्टर फुलरिन्स असं त्याचं ते आडनाव झालं. फुलरिन्स हे बकमिन्स्टरचं, ज्याला आपण बकीबॉल असं म्हणतो, त्याचं ते सरनेम झालं असं लक्षात ठेवा. फुलरिन्स म्हणजे C60. त्याचबरोबर ग्राफाईट आहे आणि केओलाईट आहे. ठीक आहे, यातला आता केओलाईट आणि पहिलं जे होतं कार्बन हॅलाइड्स हे तर कुठेच आलं नव्हतं. आपण कार्बनची अपरूपे बघितली म्हणजे ॲमॉर्फस पण बघितली आणि क्रिस्टलाईनसुद्धा बघितली आहे. बरोबर, ॲमॉर्फसमध्ये आपण उरलेले जे काही दगडी कोळसा वगैरे होतं, पीठ होतं, त्याचे पीठ म्हणजे ते दगडी कोळशाचे 4 प्रकार झाले त्यांच्या शुद्धतेनुसार नाही का. यांनी प्रश्न विचारलाय की कार्बनचे ॲलोट्रॉप्स कोणते. ॲलोट्रॉप्समध्ये पहिला ऑप्शन दिला आहे कार्बन हॅलाइड्स, जो तर आन्सर नाही आहे. आणि दुसरा त्यांनी दिलेलं होतं कॅओलाईट आहे. बरोबर, ते सुद्धा नाही आहे. म्हणजे उरलेले जे 3 ऑप्शन्स आहेत ते आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. नंतरचा प्रश्न होता की कार्बनचं कोणतं अपरूप की जे आपण कटिंगसाठी आणि वेधनचं मला आता प्रॉपर त्याला मराठी शब्द नाही, इंग्लिश शब्द नाही आठवत आहे. वेधन म्हणजे काय, कटिंगसाठी वगैरे आपण यूज करतो. 9वीच्या स्टेट बोर्डमधलं ॲज इट इज डायमंडच्या युजेसमध्ये दिलेलं पहिलंच वाक्य आहे की डायमंडचा यूज आपण कटिंगसाठी वगैरे करतो. ठीक आहे ना, म्हणजे एखादा हार्डेस्ट सबस्टन्स असेल तर त्याच्या कटिंगसाठी आपण यूज करतो डायमंड. आणि याच्यामध्ये ऑप्शन नंबर पहिलाच दिलेला आहे आपल्याला डायमंड असं. ठीक आहे, म्हणून सांगते की ते जे युजेस आहेत त्यांचे मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट सगळा जो डाटा आहे तो व्यवस्थित प्रिपेअर करा. नंतरचा प्रश्न असा होता बघा, 1 मिनिट, ग्लुकोजमध्ये कार्बनचं पर्सेंटेज विचारलेलं होतं. म्हणजे जसं की मी तुम्हाला आता हे मोलिक्युलर फॉर्म्युला वगैरे सांगितलं त्यानुसारच ते काउंट करायचं कार्बनचं पर्सेंटेज कसं होतं ते. नंतरचा प्रश्न आहे बघा, पुढचा विचारलेला होता जसं की मी मगाशी सुद्धा सांगितलं की हिऱ्याच्या संरचनेमध्ये कार्बनचे अणू कोणत्या पद्धतीचे आयोजित असतात. म्हणजे डायमंडचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कार्बनचे ॲटम कोणत्या पद्धतीने अरेंज झालेले असतात. स्ट्रक्चर कसं असतं, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं आहे. बरोबर, अर्थात आन्सर आहे टेट्राहेड्रल. नंतरचा प्रश्न पहा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. 2 प्रश्न दाखवलेत मी 1 बाय 1 एकाखाली एक. पहिलं त्यांनी विचारलंय संतृप्त हायड्रोकार्बनमधील 2 कार्बन अणूंमध्ये कोणता बंध असतो. संतृप्त म्हणजे सॅच्युरेटेड कार्बन. सॅच्युरेटेडमध्ये कोणता असतो, सिंगल असतो. आणि अनसॅच्युरेटेडमध्ये कोणता असतो, डबल बॉन्ड असतो. नंतरचा प्रश्न त्यांनी दिलाय नैसर्गिक वायू हा हायड्रोजन आणि कार्बन यांचे संयुग असतो. नैसर्गिक वायू आपण कोणाला म्हणतो, नैसर्गिक वायू आपण म्हणतो मिथेनला. मग मिथेनमध्ये काय असतं, कार्बन आणि हायड्रोजन याचं कंपाऊंड असतं. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं स्टेटमेंट आहे मिथेन हे हायड्रोजन आणि कार्बनचे संयुग नसते. चुकीचं आहे, कारण नैसर्गिक वायूच आपण मिथेनला म्हणतो. आणि पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, त्याच्यामुळे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. आपल्याला मिथेनचा जनरल फॉर्म्युला जरी माहीत असेल तरी सुद्धा आपण सांगू शकतो की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. नंतरचं आहे की नैसर्गिक वायू हे वनस्पती आणि प्राणीजन्य इंधन आहे. म्हणजे मिथेन हे वनस्पती आणि प्राणी या दोघांपासून प्रोड्यूस होणारं काय आहे, इंधन आहे. मिथेन जसं की बायोगॅस आपण यूज करतो. बायोगॅसमध्ये आपण नाही का
स्लरी वगैरे यूज करतो आहे, बरोबर. म्हणजे ते प्राण्यांपासून सुद्धा मिळणार आहे आणि वनस्पतींपासून तर मिळतो मिथेन, नाही का. मार्शी गॅस असं पण आपण त्याला म्हणतो. मिथेनवरती बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. ॲटलिस्ट एक प्रश्न तरी मिथेनवर असतो, ठीक आहे. म्हणजे प्रत्येक वेळी असेलच असं नाही, पण बऱ्याचदा मिथेनवरती प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. सो बघा, याचे पहिलं आणि तिसरं जे स्टेटमेंट आहे ते दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. जरी तिसरं स्टेटमेंटमध्ये थोडंसं कन्फ्युजन वाटत असेल तरी दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे याच्यावरून तर आपल्याला तिसरा ऑप्शन इझिली मिळून जातो, नाही का. दुसरं स्टेटमेंट हे चुकीचं आहे माहीत असल्याच्या नंतर आहे बघा, आपल्याला काही पुढचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की फिनॉल जे आहे ते कशा प्रकारचं संयुग आहे. फिनॉल जे आहे ते कोणत्या प्रकारचं संयुग आहे. फिनॉलला किंवा फिनॉल नाही आपण त्याला म्हणत, त्याला आपण फिनाईल म्हणतो, नाही का. त्या फिनाईलला एकच स्मेल असतो, इन जनरल आपण यूज करणार. आणि स्मेल आहे म्हणजे ते कसं आहे, ॲरोमॅटिक आहे. आणि ॲरोमॅटिकवाले कोणते असतात तर सायक्लिक असतात, आहे बरोबर. म्हणजेच इथे पहिला ऑप्शन येणार की फिनॉल हे कसं आहे, एक ॲरोमॅटिक संयुग आहे, बरोबर आहे, ज्यांना स्मेल असणारे. ॲलिफॅटिक म्हणजे कसे, फॅटकडे अट्रॅक्ट होणारी, म्हणजे ते झाले ॲलिफॅटिक. नंतरचा आहे हिरा हा कसा आहे. शुद्ध हिरा जो आहे तो कसा आहे, ऑप्शन दिलेत त्यांनी. विजेचा सुवाहक आहे, विजेचा अर्धवाहक आहे, विजेचा दुर्वाहक आहे, बरोबर आहे. सगळ्यात पहिलं आपण पाहिलेलं होतं की हिऱ्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतातच, नाही का. डायमंडमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्सची संख्या 0 असते आणि फ्री इलेक्ट्रॉन गरजेचे असतात कंडक्टिव्हिटीसाठी, म्हणजे एखादी इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्यासाठी. म्हणजे हिरा हा कसा आहे, विजेचा दुर्वाहक आहे. नंतरचा प्रश्न आहे विचारलेला, जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेला काय म्हणतात. जड केंद्रकाचं रूपांतर होतंय हलक्या केंद्रकामध्ये, अर्थात याला आपण काय म्हणतो, याला आपण काय म्हणतो, फिजन रिॲक्शन असं म्हणतो. फ्युजन नाही, फिजन रिॲक्शन म्हणतो, म्हणजे विखंडीकरण, केंद्रकीय विखंडीकरण. नंतर आहे बघा पुढचा प्रश्न, येस, कार्बन टेट्राक्लोराईडची डायपोल मुवमेंट डॅश डॅशमुळे शून्य आहे. डायपोल मुवमेंट, आता बघा, डायपोल मुवमेंट नेहमी लक्षात ठेवायचं. जे काही कार्बन कंपाऊंड आहेत ना, कार्बन आणि हायड्रोजन या दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी असते ना, ती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जवळजवळ सेमच असते. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये तयार होणारा जो बॉन्ड असतो ना, तो कोणता असतो, नॉन पोलार टाईपचा असतो. नॉन पोलार डायपोल इंड्यूस्ड डायपोल टाईपचा असतो. डायपोल इंड्यूस्ड डायपोल टाईपचा आहे, बरोबर. आणि ती जवळजवळ कशी असते, दोघांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती कशी असते, सेमच असते. सो तो चार्ज जो आहे तो बॅलन्स असतो. त्याच्यामुळे त्यांच्यामधलं यांनी जे दिलंय डायपोल मोमेंट ही कशी असणार आहे, ऑब्व्हियसली 0 असणार आहे. कारण त्याचं एक रिझन आहे, ते दोन्ही कसे असतात, सॅच्युरेटेड आहे, म्हणजे दोघे सुद्धा स्टेबल झालेले असतात. का, त्याचं एक कारण आहे त्याची टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. त्याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर म्हणजे चारही बॉन्ड त्याचे काय झालेले आहेत, फिलअप झालेले आहेत. सो ते म्हणजे नाही का, अस्थिर असं नाही आहे. त्याच्यामुळे त्याची जी डायपोल मुवमेंट असते ती कशी असते, 0 असते. मी नाही का याच्यामध्ये एक क्वेश्चनचा जो तुम्हाला जर का पाहिलेत आधीचे क्वेश्चन किंवा आपल्याकडे सेट्स पण असतात क्वेश्चनचे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बरेच प्रश्न मिळतील. सगळ्यांची लेवल ही 10th पर्यंतची आहे मॅक्झिमम. जेवढे तुम्ही केमिस्ट्री फिजिक्सचे प्रश्न पाहता तेवढ्यांची. सो ते व्यवस्थित वाचा किंवा जे PYQs आहेत ते व्यवस्थितपणे सॉल्व करा. या अशा काही ठराविक टॉपिक्स आहे, जसं की मी आधीच्या लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे ज्या टॉपिकवरती सतत प्रश्न विचारले त्याचे ॲटलिस्ट जास्त रिडिंग होऊ द्या. जिकडे कमी विचारलेले आहेत ऑलरेडी त्यांचे 1-2 रिडिंग झाले तरी सफिशियंट आहेत, पण बाकीच्यांचे मल्टिपल रिडिंग्स होतील याचा प्रयत्न करा, ठीक आहे. होप सो हा जो काही कार्बन कंपाऊंड्सचा पार्ट होता तो तुम्हाला समजलेला असेल. याच्या पुढचा जो पार्ट आहे ग्रॅव्हिटेशन, तो आपण येणाऱ्या पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.